श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आत्मचेत आत्मा असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आत्ताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे की खूप जणांचा मला कमेंटसुद्धा आहे आणि प्रश्नसुद्धा आहे की ताई आपली जी निगेटिव्ह शक्ती आहे, निगेटिव्ह त्रास आहे, आपण देवभक्ती एवढी करतो, विधी वगैरे करून घेतो, तरीसुद्धा आपल्यातला काही त्रास आहे तो कमी का होत नाही, का असं होतं? श्री स्वामी समर्थ का असं होतं आहे? तुम्हाला आपल्या कमेंटामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थांचं नाव लिहायचं आहे आणि आपल्या कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, जेणेकरून तुमच्या ज्या गोष्टी थांबलेल्या आहेत किंवा त्या पूर्णपणे पूर्णता होत नाहीत, ते कशा संदर्भात होत नाहीत, का होत नाहीत, हे आपल्याला बघायचं आहे. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. टावर मुवमेंट तरी तुमच्या आयुष्यात सतत येत असते. इतकं देवधर्म करताय तरीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये टावर मुवमेंट काही सुटलेली नाही आहे, ती कंटिन्यू येत आहे. त्याचं कारण काय आहे हे पण आपण बघूयात. पहिलाच कार्ड आलेला आहे टावर मुवमेंटचा. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओके, का तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी कंप्लीट होत नाही आहेत? का तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं रिझन मिळत नाही आहे? कोणत्याही गोष्टीचं रिझन मिळत नाही आहे किंवा कंटिन्यू जे आहे ते तुम्हाला त्रासच होतो, हे होण्याचं कारण काय? श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बॉटममध्ये जस्टिस आहे, न्याय आहे. तुमच्या सगळ्या गोष्टीला न्याय मिळताना दिसतोय, सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित कंप्लीट होताना दिसता आहेत. पण एनर्जी पहिला आपण चेक करून घेऊया. ज्या काही गोष्टी असतील ते पैशा संदर्भात सुद्धा आहेत. पैसा अट्रॅक्ट व्हावा हे तुम्हाला जास्त वाटतं, कारण पास्टमध्ये काही गोष्टी तशा होत्या तुमच्या आयुष्यामध्ये. बघा, जे आहे ते मी क्लिअर सांगणार तुम्हाला. असं नाही की काही असं बोलते, कारण का पास्टमधल्या काही गोष्टी तुम्ही ज्या काही केले त्या अति रिॲक्ट झालेल्या, काही गोष्टी केलेल्या आहेत, अति जास्त पैशा संदर्भात तर मला त्याच दिसतं आहे की पैशा संदर्भात जेव्हा आपल्याकडे पैसे असतो तेव्हा आपल्याला ते टिकून खायचं कसं आणि आपल्याकडे तो शिल्लक राहील कसा, कारण ही धनलक्ष्मी आहे. ही लक्ष्मी कोणत्या पावलाने येईल आणि कोणत्या पावलाने जाईल हे आपल्याला आपण सांगू शकत नाही. हे त्या वेळेवर सांगू शकतं, कारण ती वेळ जी आहे ती आपल्याकडे जितक्या चांगल्या पद्धतीने येऊ शकते तितकीच आपली मानसिकता बघून किंवा आपण कसं त्या वेळेला आपली ती वेळ कशी हँडल आपण करतो हे बघूनच ती वेळ आपल्याशी पाठ फिरवत असते. तसेच काही गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात घडलेल्या आहेत. काही जण असतात ते प्रामाणिकपणे आपली चूक कबूल करतात की हो, मी या वेळेत मी ही चूक केली होती, म्हणून आज माझ्याकडे या पैशांची कमतरता आहे. तसंच असं खूप जण आहेत की नाही, माझं काही चूक नव्हतं त्या वेळेला, म्हणून तरी पण असं माझं झालं, असं नाही. जे आहे ते एक्सेप्ट केलं पाहिजे. ते पास्टमधल्या काही गोष्टीचं सुद्धा आपल्या अंगावरती काही चुका असतात. नको तिथं आपण पैसा खर्चत असतो, नको तिथं आपले पैसे काही वेस्ट जात असतात. खूप जणांच्या तशा काही गोष्टी घडलेल्या सुद्धा असतात. पण आणि नंतर आपल्याला पश्चाताप झाले की आपण कुठे जातो, शेवटी देवाकडे जातो. त्यामुळे आपल्याला वाटतं की मी एवढे देवाची सेवा करतो आणि देव आपल्याला असं का करत आहे. दुसरं असं आहे की लव्ह रिलेशनमध्ये सुद्धा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम झाला असेल, त्रास झाला असेल, तुमची थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये आली असेल किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट ठेवला असेल, तर ते सुद्धा इथं दिसते. पास्टमधलं सांगते आहे मी, ही सगळी एनर्जी जी निघालेली आहे ती पास्टमधली निघालेली आहे. कारण आत्ता जे फ्युचर तुमचं आहे, आत्ता जे अस्तित्व तुमचं आहे ते निगेटिव्ह गोष्टीने भरलेलं का आहे. तुमच्या इच्छा आकांक्षा सगळ्या देवापर्यंत का पोचत नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा आहे हा. जेणेकरून यातलं एखादी जरी सत्य तुमच्या आयुष्यात असेल, ह्यापैकी मीही आहे असं नाही की हे तुमच्यासाठी आहे, मीही यामध्ये आहे सामील असं नाही की हे तुमच्यासाठी, म्हणजे सगळ्यांसाठीच आपल्यासाठी असणार आहे हे. ह्यामधल्या काही गोष्टी मला सुद्धा रेझोनेट होऊ शकतात, कारण मी ही पास्टमधल्या शेवटी देवधर्म कितीही चांगला असला तरी आपलं कर्म एका बाजूला राहतं आणि देवधर्म एका बाजूला राहतं. शेवटी देवसुद्धा आपलं कर्म बघूनच आपल्याला न्याय देत असतो. माझ्याही आयुष्यात काहीतरी कर्म असेल पास्टमधलं, त्यातूनच मला परमेश्वराने सगळ्या गोष्टी फेडून घेतल्या आणि नंतरच मला अध्यात्माचा चांगला मार्ग माझ्या आयुष्यात आणून दिलेला असेल आणि आणलेला आहे. काही गोष्टी तशाच घडाव्या लागतात. देवाचा धर्म लगेच स्वीकारला की लगेच आपल्याला देव पावावा असं आपल्याला वाटत असं तसं नसतं. काही गोष्टी, काही वेळा, काही सिच्युएशन आपल्या आयुष्यात ज्या पद्धतीने घडत असतात ना, त्या वेळेला देव आपल्याकडून परीक्षा घेत असतो. आपल्या सगळ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्या निघून जायला वेळ लागत असतो, सिच्युएशन आपल्या आयुष्यातून. आणि कसं आहे, खूप जणांच्या आयुष्यामध्ये तळतळाट, शिविसराग, कोणाचं बोलून घेणे, कुणी पुढे गेलं की मागं नावं ठेवणे किंवा काय असेल आपल्या आयुष्यात. आपण जर एखाद्याला जाता जरी म्हणतो ना की एखादा मुके प्राणी मार किंवा मुख्य प्राण्यांना त्रास देणे, त्यांचा सुद्धा श्राप लागत असतो आपल्याला कुठेतरी. पण आपल्याला वाटतं की नाही, त्याचं एवढं काही नसेल, पण ते सुद्धा असतं आपल्या आयुष्यात. खूप काही घेण्यासारखं पण असतं, देण्यासारखं पण असतं. त्या गोष्टीचा आपल्याला सुद्धा कुठेतरी तळतळाट लागलेला असतो. आपल्याला ते माहिती नसतं, जाणवत पण नसतं. रात्रीचं अपरात्रीसुद्धा आपण काही गोष्टीतून कुठेही जात असतो, कुठेही फिरत असतो किंवा ऑफिसला जात असतो किंवा प्रवासाला जात असतो
सॉरी, पण मला काही गोष्टी तुम्हाला म्हणजे क्लिअर विषय निघलेलाच आहे, कारण टॉपिकच आपला त्या विषयावर आहे, म्हणून मला काही गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचंच आहे. कारण का प्रवासाला आपण जात असतो, कुठेही फिरत असतो, कारण इतर वेळेला कुठेही आपण शौचाला बसतो, किंवा लेडीजसाठी जास्त महत्त्वाचं आहे. लेडीज आपण कुठेही शौचाला वगैरे बसत असतो. लेडीजांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे कसं असतं, ते योग्य नाही आहे, कारण कुठे काय जागा कशी असते, काय असते हे कोणालाच माहीत नसतं. पण मी स्वतःचा अनुभव आहे तो मी सांगतो स्वतः, कारण असे कुठेही जागा असेल तरी त्याचा तुम्हाला कोणाकोणाला माहितीही असेल की खूप तांत्रिक क्रिया जी असते ती योनीमार्गेसुद्धा केलेली जाते. खूप जणांना अनुभव असेल असा, की खूप जण सांगत असतील, कारण बऱ्याचपैकी आता सगळ्यांना देवधर्मापैकी बऱ्यापैकी आता सगळ्यांनाच माहीत आहे. तर शौचाला बसणे किंवा बाथरूमला वगैरे बसणं हे सुद्धा बाहेर होता होईल तेवढं टाळायचं आहे. आणि मी ऑब्झर्व केले, मला पण हे म्हणजे खूप दिवसापासून मला माहिती नव्हतं. माझे जे फ्रेंड सर्कलमधले लोक आहेत ते मला सांगत होते की आता असं जायचं नाही, कुठं बसायचं नाही, पण मला ते वाटत नव्हतं काय, पण जस्ट मी बसायचे कुठं. पण तेव्हा त्यावेळेला जेव्हापासून त्या गोष्टी मी काही गोष्टी पाळायला लागल्या, घरात आल्यानंतर बाहेरून कुठेही रात्रीचा अपरात्र फिरून आल्यानंतर किंवा कुठेही आल्यानंतर हातपाय धुणे, घरात बाहेरच हातपाय धुवून घरात, अशा छोट्या गोष्टीच्या वेळेला मी पाळायला लागले, तेव्हा माझ्या शारीरिक म्हणजे शरीरातल्या काही निगेटिव्ह गोष्टी माझ्या कमी व्हायला लागल्या. आणि जितकी सेवा करेल ते माझ्या शरीराला, मला स्वतःला ऑब्झर्व व्हायला लागली, मला ती कॅच व्हायला लागली, मला ते सिच्युएशन, मला ती एनर्जी फील व्हायला लागली, आपल्यामधली ताकद आहे ती पूर्णपणे बाहेर यायला लागली. त्यामुळे काही गोष्टी आपल्याला पाळायलाच लागतात. आपण काही गोष्टी काय करतो, पाळत नाही, किंवा त्या गोष्टींवर आपण जास्त विचार करत नाही. आणि हल्लीची मुलींच्यामध्ये तो प्रॉब्लेम जास्त आहे, कारण त्यांना हे पटत नाही, असल्या गोष्टी पटत नाही, की काय सांगतात ह्या असं, हे त्यांचं पटत नाही त्यांना. आता दुसरा असा आहे की लव्ह रिलेशनमध्ये सुद्धा प्रॉब्लेम तुमच्या झालेला होता, त्यामधून सुद्धा तुम्हाला काही गोष्टीचा तळतळाट असेल, किंवा त्रास दिलेला असेल, किंवा मानसिक त्रास दिलेला असेल, अशा सगळ्या गोष्टींमुळे तुमचं माइंड डिस्टर्ब होते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा तुमच्या आयुष्यात आता सिच्युएशन तसे आलेले आहेत. पास्टमधल्या काही गोष्टी, सख्या भावांच्यात विरोध झाला असेल, किंवा जावाजावांच्यात विरोध झालेला असेल, सासू सुनांच्यात विरोध झालेला असेल, किंवा अदरवाईज आपल्या शेजापाजारांची सुद्धा आपल्याशी विरोध झालेला असेल, तर त्यात सुद्धा आपल्याला पुरेशी बिघाड दिली असेल, त्रास दिलेला असेल. आपण म्हणतो की बाबा त्याने दिली असेल शिवी, आपण विसरून जातो, पण तो शब्द कसं आहे, ही वास्तू आहे. भले ही चार भिंती ज्या मातीच्या जरी असतील, सिमेंटच्या असो, मातीच्या असो, स्लॅब असो तुमचा, किंवा माझ्या घराला कौल आहे, मला सांगायला लाज वाटत नाही, पण ज्या घरात आपण राहतो त्या वास्तू आपल्याला दिवसातून 3 वेळा तथास्तु म्हणत असते. ही आपली जी बाई ती आपल्याला तथास्तु दिवसातून 3 वेळा म्हणत असते. पण ह्या वेळेत जर मी तुम्हाला जर अपशब्द वापरला, किंवा मला कुणी जर वापरला, तर ते त्याच वेळेत तथास्तु हा शब्द आपली जीभच्या वेळेला बोलत असेल, तर ते 100% खरं होत असतं. आणि हे वास्तू जे आहे ते चारी कोपरेचे आहेत, हे आपल्याला दिवसातून 3 वेळा, दिवसातून 3 वेळा कधीही आपल्याला तथास्तु म्हणत असते. आणि त्याच वेळेला आपण जर एखादी गोष्ट निगेटिव्ह बोलली तर ती 100% खरी होत असते, 100% खरी होत असते. कारण कितीतरी जणांचं बघा, कारण 4 दिवस अगोदरच मी बोलले होते आणि बरोबर ते आज खरं झालं. असं कितीतरी जणांचं, कितीतरी महिलांचं, कितीतरी पुरुषांचं होत असतं की बरोबर मी हे 8 दिवसापूर्वी बोलले आणि ते खरं झालं. ते खरं यासाठी झालं नाही की तुम्ही खरं बोलला, तुमच्या जिभेवर जे वास्तू म्हणजे एक देवीची जी स्थापना आहे, देवी आहे आपल्या जिभेवरती, त्या देवी 3 वेळा दिवसातून आपल्याला आशीर्वाद देत असते, तथास्तु. आणि त्या तथास्तु बोलण्याच्या वेळेला जर तुम्ही तो शब्द बोलला तर नक्की तो खरा होत असतो. हे नक्की हे व्हायब्रेशन, आपलं शरीर खूप तीव्रतेचं असतं कधीही बघा. कारण आपल्या शरीराला जेव्हा राग येतो त्यावेळेची एनर्जी आणि आपली नॉर्मल असलेली एनर्जी, ही एनर्जीचा खेळ आहे सगळा. जेवढं तुम्ही कॅच कराल सगळ्या गोष्टी, तेवढ्या सगळ्या गोष्टी क्रिएट होत असतात आपल्या शरीरामध्ये. हे एक सत्य आहे. एनर्जी खूप तीव्रतेची असते. त्यामुळे शक्यतो बाहेर फिरताना सुद्धा म्हणा, घरात असताना सुद्धा म्हणा, तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थितच, म्हणजे धार्मिक गोष्टी जास्त, म्हणजे देवाच्या नामस्मरण जास्त राहायचं आहे देवाच्या. आणि आपण म्हणतो की बाबा माझं हे काम झालं नाही, माझं ते काम झालं नाही, काहीतरी गोष्टी असतात पास्टमधल्या आपल्या अशाच गोष्टी काही. हां, महत्त्वाचं मला सांगायचं बरं, त्याच मला आठवलं. कारण कसं असतं, मला माहिती आहे आज मी चांगले, ओके ठीक आहे, मला असं मी माझंच उदाहरण देते, मी दुसऱ्यांचं नाही देत. मी धार्मिक आहे, माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत, बरोबर. माझ्या हातून आता मी काही होता होईल तेवढं मी प्रयत्न करेन, कारण मी घाबरते कर्माला. 100% सत्यपणे आहे, हे खरं आहे. जेवढं मी कर्माला घाबरेन तेवढंच माझं पुढं चांगलं आहे. आणि एखादा व्यक्ती कसा असतो, सत्य परिस्थिती आहे ही,
एक क्लायंट आहे माझ्या आयुष्यात, मी त्यांचं नाव नाही सांगणार. एक क्लायंट आहे, त्या व्यक्तीचं कसं आहे, आपल्या नवऱ्याबरोबर डिवोर्सची केस चालू आहे. डिवोर्सची केस चालू आहे. त्यांचं अफेअर होतं म्हणून त्यांच्या घरातल्याच एका व्यक्तीसोबत अफेअर होतं म्हणून त्यांनी डिवोर्स घेण्यासाठी माहेरचा मार्ग स्वीकारला आणि त्या माहेरात राहून आता तिसऱ्या व्यक्तीसोबत कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तिसऱ्या व्यक्तीसोबत कॉन्टॅक्टमध्ये असताना सुद्धा अजून इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती त्यांचे खूप जणांशी कॉन्टॅक्ट आहे. मग हे कर्मच झालं ना, बरोबर आहे ना. भले तो नवरा एका व्यक्तीशी कनेक्ट आहे, प्रामाणिक आहे, त्याचं कधी वाईट होणार नाही. कारण आपण किती जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ते कर्म आहे. किती जणांना आपण फसवतोय, किती जणांशी आपण कॉन्टॅक्ट करतो, किती जणांशी आपण रिलेशनशिप ठेवतोय. आणि हा आत्मा जो आहे खूप भयानक लागतो. आत्मा ज्यावेळेला तळमळतो त्यावेळेला खूप त्रासाचा होतो आणि तो खूप त्रासानेच आपल्याला लागत असतो. त्यामुळे मी 100 वेळा सांगत असते, कर्माला घाबरायचं. कर्म जे आहे ना, आपण इथं आता या रूममध्ये तर कोणीच बघायला नाही, मी काहीही करू शकतो, पण तसं नसतं. कर्म वर परमेश्वर बसलाय, त्या कर्माला, त्या देवाला, त्या परमेश्वराला घाबरायचं असतं. ही वेळ कधीही फिरून आपल्याकडे येत असते. असं नाही की आपण आता मी इकडे गेले तिकडे गेले, मी काहीही करू शकते. रिअल आहे हे, आत्ताचं जग तसंच चाललेलं आहे. इकडे जातो तिकडे जातो, इकडे जाते तिकडे जाते, असं म्हणून जाणं आणि ते काहीतरी गोष्टी करणे किंवा आपल्या हातून निगेटिव्ह गोष्टी होत असतील तर ते सुद्धा एक कर्मच आहे. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही जर पाळत नसाल तर त्या देवाचा, त्या धर्माचा, त्या गोष्टींचा काहीच उपयोग नाही. जेवढं होतं होईल तेवढं ते परत मग आपलं ते चांगल्या मार्गाला तुम्ही चाललेलं असताना कुठंतरी ते तुम्ही तिसरंच काहीतरी करता, ते तिथं स्टॉप होतं. कारण ते आपलं कर्म आहे. आपलं कर्म आपल्याला थांबवतं. मी माझ्या हाताबरोबर 6 ते 7 वर्ष झाले स्वामी सेवा जेव्हापासून करते तेव्हा स्वामी मला एका चांगल्या मार्गाला लावतात. भले माझ्या आयुष्यात आज पण त्रास आहे, मी कबूल करते. म्हणजे कसं प्रत्येकाच्या आयुष्यात त्रास आहे, पण मी स्थिर आहे. माझं कर्म चांगलं आहे, मला सगळं सहन करण्याची ताकद आहे. का तर माझ्या पाठीमागं माझ्या स्वामीचा हात आहे किंवा मी सहन करू शकते. कोणत्याही सिच्युएशनमध्ये मला काय करायचं आहे ते व्हायब्रेशन लगेच येऊ शकतं. कारण परमेश्वर आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो. आपलं कर्म चांगलं आहे, कारण देवाने म्हणजे आपल्या कर्मावर पण काही गोष्टी असतात. मी सांगते तुम्हाला, चुकू नका. कारण प्रत्येकाला असं वाटत असते की मी इकडं जाऊन तिकडं. आता दुसरं अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे मला कुणाचं उदाहरण वगैरे इथं काढायचंच नाही, तरी सुद्धा मला थोडंसं सांगा वाटतंय की एक व्यक्ती आहे, एक लेडीज व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला कमीत कमी तुम्हाला सांगते मी 3 लाख रुपये तरी पेमेंट असेल. अशा ठिकाणी त्या इतकं छान वर्चस्व त्यांचं होतं, खूप छान वर्चस्व होतं. पण त्यावेळेला त्यांनी त्यांच्या बॉसशी रिलेशनशिप ठेवली. त्यांचं ऑलरेडी लग्न झालं होतं. शेवटी ते कुटुंब त्यांनी तोडलंच ना. आणि ते त्यांच्या मिसेसला माहीत झाल्यानंतर त्यांच्या घरातल्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे मिस्टरांचा तर त्रास झाला. त्या व्यक्तीला म्हणजे त्या लेडीजला तळतळाट दिला, शिवीश्राप दिला, ते कामावरून काढून टाकलं. आणि आज जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाले ती व्यक्ती घरात बसून आहे. इतकं 3 लाख ते 4 लाख रुपये पेमेंट घेणारी व्यक्ती आज घरात बसून आहे. का बसून आहे? त्याचं कर्म, बरोबर आहे. मग ते कर्म फेडायसाठी त्याला आता परत एकदा प्रवास चांगला मार्गाचा, चांगल्या गोष्टीचा धरला पाहिजे ना. ते पण तितकंच सत्य आहे हे पण. आणि कसं आहे, आता कार्डाकडे वळूया. तुमचं जे जावांचं निघलं म्हणून मला हे सगळं डोक्यात आलं. घरात आता एक जावा असतात, बहिणी असतात, कोणीही अदरवाईज आपल्याचे रिलेटिव्ह सगळे असतात, पण त्यांच्यासुद्धा वाद होताना दिसतोय. त्यामधून तुम्हाला शिवीगाळ होताना दिसते, त्यामधून तुम्हाला तळतळाट होताना दिसतोय. करणी धरणी बाधा, जादूटोणा, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये होताना दिसत आहेत. दुसरं असं आहे की एखादं तुम्ही नवस वगैरे पण करत असता, नवस वगैरे पण केलेलं आहे आणि ते सुद्धा फेडलेलं नाही आहे, त्याचा सुद्धा तुम्हाला त्रास होतोय. तुमचं पावली देव तुम्हाला जाणवून देतोय की बाबा हे माझं राहिलेलं आहे, हे करून टाक, हे कर. तुम्हाला कदाचित स्वप्नसुद्धा पडत असतील, तुम्हाला ड्रीमसुद्धा येत असतील, तुम्हाला एंजल गायडन्स देत सुद्धा असतील, पण तुम्ही तो घेत नाही आहे. ते ऑब्झर्व करून घेत नाही की बाबा मला करायचं आहे, केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत नाही आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या विचारामुळे सगळं घालवून टाकताय. तर तुम्हाला तसं करायचं नाही आहे. जेणेकरून कसं करायचं आहे माहिती का, जे काही गोष्टी असतील तुमच्या त्या सगळ्या तुमच्या कुणाचं नवस राहिले असेल, कुठल्या देवाचं काय राहिलं असेल तर ते सुद्धा करायचं आहे. आपण सहज एका मंदिरात जातो, तिथं काहीतरी बोलतो,
पण आपल्याला माहिती नसतं ते तिथंपर्यंत गेले का नाही किंवा काय नाही. पण ते तिथपर्यंत पोचलेलं जर असेल तर आपल्याला ते केलं पाहिजे. आपण ते विसरून जातो, आपण पुढच्या मार्गाला जातो. मग तसं नसतं इथे. काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्या त्या वेळेला ते वेळेलाच आपल्याला केलं पाहिजे. भले आपण विसरलेलं जरी असेल तरीसुद्धा आपल्याला ते लिहून ठेवलं पाहिजे. खूप त्याचा त्रास होतो आपल्याला, खूप त्रास होतो. आणि घोड्यावरच्या देवाचं सुद्धा निघले. खूप जणांना घोड्यावरचा देव सुद्धा असेल, त्या घोड्यावरच्या देवाचं सुद्धा काही गोष्टी राहिलेल्या आहेत. भलं मी आता हा विषय निघला आहे, कारण कसं असतंय, आपण ज्या वेळेला देवाचं करतो किंवा घोड्यावरचं देव, तुमचं कुलदैवत कोणताही असो, आज माझ्याकडून किंवा माझी जी पिढी आहे, या पिढीच्या अगोदरची सुद्धा पिढी असून होऊन गेलेली असते, त्यांच्याकडून काही गोष्टी राहिलेल्या असतात. त्यांनी पण काही गोष्टी बोललेल्या असतात माझ्या मुलाकडून किंवा माझ्या नातवाकडून किंवा माझ्या मुलीकडून. अशा काही गोष्टी मी पूर्ण करेन, की माझं हे नवस पूर्ण करेन, मी त्या व्यक्तीकडून हे नवस पूर्ण करेन, मी माझ्या अशा नातवाला घेऊन येईन, असं माझ्या मुलाला मी घेऊन येईन, अशा माझ्या मुलीला घेऊन येईन. असं हे नवस कुठंतरी अपूर्ण राहत असताना आपल्याला ते माहितीच नसतं. हे पण असतं, नक्कीच असतं. दुसरं असं आहे की तुमचं माइंड चक्र जो आहे तो खूप डिस्टर्ब आहे, खूप त्रासलेला आहे, खूप विचारातला आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्या भिनसलेल्या आहेत. टावर मुवमेंट तुमच्या आयुष्यात येऊन गेलेली आहे. निगेटिव्ह गोष्टी सगळ्या भरलेल्या आहेत. तरीसुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून निघून जातील. बॉटममध्ये जे आलेलं आहे ते न्याय आहे, तुम्हाला हक्क आहे तुमचा. तुम्हाला ज्या गोष्टीत तुम्हाला जे सेवा तुम्ही करताय त्याचा न्याय तुम्हाला मिळताना दिसतोय. सगळ्या गोष्टी तुम्हाला यश मिळताना दिसतंय. संयमी ठेवा, संयम राहा. महत्त्वाचं मी तुम्हाला एकच कर्म बघा, याच्या बघा बरोबर कार्डाला कार्ड जुळून आलेलं आहे. हे कर्म आणि याचा न्याय, कर्माचा न्याय मिळणार तुम्हाला. जितकं चांगलं कर्म तितकं चांगलं न्याय, जितकं चांगलं कर्म तितकं चांगलं न्याय. हे चांगलं लक्षात ठेवा तुम्ही आजही आयुष्यभर. मला नाही माहिती की तुम्ही, कारण चॅनेलवरती खूप जण वयस्कर लोकंसुद्धा बघत असतात. मी खूप जणांना आई पण म्हणते, खूप जणांना ताई पण म्हणते, खूप जणांना दादा पण म्हणते, खूप जणांना मी वडिलासमान पण धरलेलं आहे. त्यामुळं सगळ्यांना मी सांगते की कर्माला भिलं पाहिजे, तरच चांगला न्याय मिळेल, चांगलं सक्सेस मिळेल, चांगल्या गोष्टी आयुष्यात मिळतील. या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात जर चांगल्या झाल्या तर नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल. श्री स्वामी समर्थ. तर आता दुसरं आहे, आज आहे अमावस्याची रिडिंग आपण बघूयात की अमावस्याची आजची तुमचं काय आहे. एनर्जी काय आहे, काय गायडन्स आहे तुमच्यासाठी ते आपण बघूया. श्री स्वामी समर्थ. मला आज अमावस्येचा संदेश असा मेसेज आहे की आगे बढे, नेतृत्व घडवायचं आहे किंवा चांगल्या काही गोष्टी तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायचं आहे. सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील. सगळ्या गोष्टी मनासारख्या व्हायला तुम्हाला तुमच्या धार्मिक गोष्टीवर जास्त फोकस करायचा आहे आणि आपल्याकडून काही चुका घडू नयेत याचा जास्त प्रयत्न करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. आयुष्यात चांगला क्षण येण्यासाठी किती वेळ लागेल? श्री स्वामी समर्थ. किती वेळ लागेल? श्री स्वामी समर्थ. कधीही येऊ शकतो, कारण तुमच्यावरती डिपेंडून आहे सगळ्या गोष्टी. कधीही तुमच्या आयुष्यात चांगला दिवस येऊ शकतो आणि चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू शकतात. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका आणि होता होईल तेवढं जास्त कमेंट करा, जेणेकरून मी अजून त्याच्यावरती जास्त व्हिडिओज तुम्हाला बघून पोस्ट करत राहील. श्री स्वामी समर्थ. आपल्या कुलदेवतेचं नाव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.